नमस्कार, मी प्रियंका. बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहूयात दुपारच्या 100 बातम्या. UNSC मध्ये पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय. 15 पैकी 13 सदस्यांनी भारताच्या बाजूने समर्थन दिलंय. पाकिस्तान आणि चीन सोडून सर्वांनीच पहलगाम हल्ल्याची निंदा केली आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली. भारत आणि जपान सहकार्यावर द्विपक्षीय चर्चा झाली आहे. भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन जपानने दिलंय. पहलगाममधील हल्ल्यामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हल्ल्यामागे दहशतवादी संघटना अल-उमर मुजाहिदीनचा हात असून अल-उमर मुजाहिदीनचा कमांडर मुश्ताकने हल्ल्यात मदत केल्याची ही माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांकडून अधिकचा तपास सुरू आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा समोर आलाय. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मिलिटरी ट्रेनिंग देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताब्यात असलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या तपासातून ही माहिती समोर आली. दरम्यान पाक सेनेच्या माजी कमांडरने त्यांना ट्रेनिंग दिलं होतं, अशी ही माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगीमर्ग येथे चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या एका तरुणाने पळून जाण्याच्या प्रयत्नात नदीत उडी मारली. यात त्याचा बुडून मृत्यू झालाय. हा तरुण पाण्यात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा तरुण दहशतवाद्यांचाच साथीदार असल्यानं पोलीस सांगतात. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. काश्मीरमधल्या प्रत्येक ठिकाणावरून कसून नजर ठेवली जाते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सुरक्षा दलांकडून लक्ष ठेवले जात आहे, तर जंगलांमध्येही CCTV कॅमेरे लावण्यात आलेत. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. पूंछ जिल्ह्यातील सुरनकोट इथे दहशतवाद्यांचं आश्रयस्थान उद्ध्वस्त करण्यात आलंय. दहशतवाद्यांच्या या आश्रयस्थानामधून IED आणि वायरलेस सेटसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. भारताने बांधलेल्या बागलिहार धरणातून चिनाबचं पाणी थांबवलंय. यामुळे आता नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. चिनाबनं पाणी पातळी कमी झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान अखनूरमध्ये पहिल्यापेक्षा पाणी खूपच कमी झाल्याचं दिसून येत आहे. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार हे आता स्पष्ट आहे. पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. बैसरण भागातील मार्केट परिसरातील हा व्हिडिओ समोर आलाय. या मार्केटमधून काही अंतरावरच दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवर हल्ला केला होता. हा व्हिडिओ हल्ल्यानंतर सुमारे 1 तासानंतरचा आहे. या व्हिडिओत काही वाहनं भरधाव वेगाने जाताना दिसत आहेत, तर काही पर्यटकही घाबरून सैरावैरा पळत असल्याचं दिसतंय. प्रसिद्ध गायक अदनान सामी याने एक्सवर पोस्ट करून पाकिस्तान आणि त्यांच्या सैन्याची पोलखोल केली आहे. अझरबैजानच्या बाकूमध्ये जेव्हा मी फिरत होतो तेव्हा काही पाकिस्तानी मुलं मला भेटली. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही खूपच नशीबवान आहात. अगदी सुयोग्य वेळी तुम्ही पाकिस्तान सोडलं. आम्हालाही पाकिस्तान सोडण्याची खूप इच्छा आहे. पाक सैन्याचा आम्ही तिरस्कार करतो. त्यांनी पाकिस्तानला बर्बाद केलंय, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढतच चाललाय. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ब्लॅकआउट ड्रिल घेण्यात आली आहे. पंजाबमधील फिरोजपूरमध्ये कंटोन्मेंट परिसरात 30 मिनिटांचा ब्लॅकआउट ड्रिल करण्यात आलाय. LOCवर पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार करण्यात आलाय. कुपवाडा, बारामुलासह पूंछ, राजौरीसह अनेक ठिकाणी गोळीबार करण्यात आलाय. तर भारतीय लष्कराकडूनही पाकिस्तानला तातडीने प्रत्युत्तर देण्यात आलंय. भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव आहे. यातच आता इराणचा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इराणचे विदेश मंत्री भारत आणि पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. ते सुरुवातीला पाकिस्तानला जाणार असून त्यानंतर ते दिल्लीत दाखल होतील. दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असणार आहे. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानने त्यांचा सहभाग असल्याचं पुन्हा एकदा नाकारलंय. मात्र ब्रिटनमध्ये पाकिस्तानी हायकमिशनरनं या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं. काश्मीरचा मुद्दा वेळीच निकाली लागला पाहिजे, अन्यथा काहीतरी विपरीत होईल असं वक्तव्य ब्रिटनमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तांनी केलंय.
त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्तानने आपली लढाऊ युद्धनौका पाकिस्तानला पाठवली. कराची बंदरात ही तुर्कस्तानची युद्धनौका दाखल झाली आहे. तुर्कस्तानची ही युद्धनौका पाकसोबतच्या नौदल सरावात सहभागी होणार आहे. तुर्कस्तानने नेहमीच पाकिस्तानला संरक्षण साहित्यासाठी मदत केली आहे. तुर्कस्तानने आधुनिक पाणबुड्या बनवण्यासाठीही पाकिस्तानला मदत केली आहे. भारताकडून प्रत्युत्तराच्या कारवाईने पाकिस्तान घाबरून गेलाय. युद्धाच्या भीतीने पाकिस्तान दररोज नवनवीन तयारी करतोय. पाकिस्तानने आपल्या देशात पिठाचा स्टॉक करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खास करून LOC जवळच्या भागात प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या गव्हाचा स्टॉक करण्याचे निर्देश पाक सरकारने दिलेत. दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यातील चरहोलीतील मोठी कारवाई केली आहे. नक्षलवादाच्या आरोपाखाली प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. गंभीर गुन्ह्यात तो गेले 15 वर्ष फरार होता. दिल्लीतील महिपालपूर येथील हिट अँड रनचा हृदयद्रावक व्हिडिओ समोर आलाय. एका कार चालकाने सुरक्षा रक्षकाला चिरडलंय. गार्डच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कार चालकाला अटक केली. त्याची कार देखील जप्त करण्यात आली आहे. तामिळनाडूतील माईयाला दुरुतराही येथे एका जाहीर सभेत द्रमुक नेते ए राजा थोडक्यात बचावलेत. भाषणादरम्यान जोरदार वाऱ्यामुळे एक दिव्याचा खांब कोसळला. अलीगडमध्ये लँडिंग करताना फ्लाइंग अकादमीच्या प्रशिक्षणार्थी विमानाचा अपघात झालाय. सीमारेषेला धडकल्यानंतर विमान कोसळलं. सुदैवाने प्रशिक्षणार्थी पायलट सुरक्षित आहे. उत्तराखंडमधील टिहरी येथील केम्प्टी धबधबा भरून वाहतोय. संध्याकाळी उशिरा झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधबे भरून वाहत होते. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलाय. यंदाचा 12वीचा निकाल 91.88% लागलाय. 12वीच्या यंदाच्या निकालात मुलींनी बाजी मारली. 12वीच्या अभ्यासक्रमात आता बदल केला जाणार आहे. 2027 ते 28 या वर्षामध्ये 12वीचा नवीन अभ्यासक्रम येणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही घोषणा करण्यात आली. सोन्याच्या दरात वाढ होत असताना अचानक मोठी घसरण झाली आहे. गेल्या 15 दिवसात सोन्याचा दर प्रति तोळे तब्बल 9,000 रुपयांची घसरण झाली असून सोन्याचे दर 93,800 रुपये प्रति तोळे झाले. तर अजून सोन्याच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली. सेबी आणि इतर वित्तीय नियंत्रक संस्थांबरोबर मिळून एक केंद्रकृती KYC प्रणाली स्थापन करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. सेबीचे चेअरमन तुहिन कांत पांडे यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता बँक, विमा, म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार या सर्वांसाठी एकाच ठिकाणी KYC होणार आहे. भारतीय निवडणूक आता अधिक स्मार्ट होणार आहे. आयोगाने मतदार, निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांना अधिक सोयीचा ठरेल असा डिजिटल इंटरफेस विकसित करण्याचा निर्णय घेतलाय. या इंटरफेसद्वारे आयोगाच्या सध्याच्या 40हून मोबाईल आणि वेब ॲप्सचा एका प्लॅटफॉर्मवर आणले जाणार आहे. 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार ही काँग्रेसने केलेली सर्वात मोठी चूक असं विधान राहुल गांधी यांनी केलंय. 80च्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारतो असं म्हणत राहुल गांधींनी चूक स्वीकारली आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त 6 मेला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मात्र ही बैठक केवळ औपचारिक ठरू नये तर धनगर समाजाच्या प्रश्नांवर ठोस आणि निर्णायक निर्णय व्हावेत अशी जोरदार मागणी यशवंत सेना यांच्या वतीने करण्यात आली. 140 कोटींच्या रस्त्यांच्या कामासाठी ठाकरे गटानं उपोषण केले. मात्र पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यामुळे रस्त्याचाही प्रश्न सुटलाय आणि ठाकरे गटातील नेत्यांच्या जवळीकतेचाही मार्ग सुखकर झालाय अशा चर्चा रंगू लागल्यात.
मंत्री गुलाबराव पाटलांनी कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले पाहिजे, तसेच महायुतीचा धर्म पाळला गेलेला नाही असं मत मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलंय। ते मला काही संयुक्तिक वाटत नाही असं वक्तव्य माजी मंत्री अनिल पाटील यांनी केलं। सोलापूर माळशिरस तालुक्यातील नीरार नदीवरील बंधारा गेली अनेक वर्ष पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्त केला नाही, त्यामुळे हा बंधारा तात्काळ दुरुस्त करावा या मागणीसाठी युवा सेनेच्या वतीनं बंधाऱ्यांवर मुंडन आंदोलन करण्यात आलंय। तसंच मंत्री आणि अधिकारी यांना सोलापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही दिलाय। बीडमधील ज्ञानोबा उर्फ गोट्या गीतेचा रिव्हॉल्वर दाखवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। या व्हिडिओत तो दहशत पसरवताना दिसत असून त्यावर मकोका लागू करण्याची मागणी होत आहे। वर्धा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। सेलू तालुक्यातील गोंदापूर, कान्हापूर, नागापूर इथल्या शेतकऱ्यांचं गारपिटीने नुकसान झालंय। पपई, तीळ, केळी, भाजीपाला पिकालाही फटका बसलाय। यवतमाळच्या पुसद तालुक्यात सासरच्या लोकांच्या त्रासामुळे एका विवाहित तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सासरच्या 7 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला। हापूस आंब्याचा शेवटचा हंगाम पुन्हा बाजारात दाखल झालाय। हापूसला आता 500 रुपये ते 600 रुपये प्रति डझन इतका भाव मिळत असल्यामुळे आंबा व्यापारी देखील समाधानी आहेत। यंदा हापूस आंब्याचा समाधानकारक फळ मिळाल्याने यंदा बागायत दर देखील आनंदी आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारे मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्याने पर्यटकांनी बहरून गेलेत। देवगड वेंगुर्ला समुद्रकिनारी पर्यटक दाखल झाले असून पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्सला पसंती दिली आहे। परभणीमध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये सद्भावना यात्रा सुरू झाली आहे। यात्रेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ आणि प्रणिती शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।